जनतेचा अधिकार नावात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। टेलर व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी शासन कटिबद्ध। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर। बुद्रुक तालुक्यातील खानापूर येथील तळेमाऊली देवालयाच्या प्रांगणात टेलर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय स्नेह मेळावा उत्साहात पार पडला। राज्यभरातील टेलर्स बांधवांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की टेलर व्यवसाय हा ग्रामीण भागातील कुटुंबांचा मुख्य आधार असून या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी शासन विविध स्तरावर नियोजनबद्ध पावले उचलत आहे। टेलर हा कौशल्य, परंपरा आणि स्वावलंबनाचा स्तंभ असे उद्गार पालकमंत्री यांनी काढले। आपल्या भाषणात आंबेडकर म्हणाले की टेलर समाज हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ते तांत्रिक प्रशिक्षण, यंत्रसामग्री, अनुदान आणि उद्योजकतेस प्रोत्साहन देणाऱ्या योजना शासन लवकरच जाहीर करणार आहे। त्यापुढील बाबीवर भर दिला आहे। आधुनिक शिवणयंत्रासाठी अनुदान योजना, युवक महिलांसाठी फॅशन डिझाईन प्रशिक्षण, व्यवसाय वृद्धीसाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना, टेलर्स महामंडळाच्या स्थापनेसाठी सकारात्मक दृष्टिकोन, तसेच राज्याध्यक्ष मान्य श्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाचा उत्स्फूर्त असा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला तो टेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार क्षण। संघटनेची उभारणी, राज्यभरातील संघटन विस्तार, सभासद वाढ, प्रशिक्षण शिबिरे आणि टेलर्स व्यवसायासाठी शासन दरबारी लढवलेले सातत्यपूर्ण लढाई यासाठी पाटील यांचा विशेष उल्लेख करण्यात आला। बसवराज पाटील म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्रातील टेलर समाजाला स्वतंत्र महामंडळ आणि योग्य हक्क मिळत नाही तोपर्यंत माझा प्रत्येक क्षण या समाजासाठीच असेल। त्यांच्या या शब्दावर सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। राधानगरी बुद्रुक संघटनेचे राज्यातील आदर्श कार्य। राधानगरी व बुद्रुक तालुक्यातील गेल्या काही वर्षात टेलर्स बांधवांसाठी विविध उपक्रम राबवून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे। प्रशिक्षण शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम, युवकांसाठी रोजगारभिमुख कार्यशाळा या उपक्रमाचा विशेष उल्लेख कार्यक्रमात करण्यात आला। या मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बेळगाव, नाशिक, विदर्भ, मराठवाडा यासह राज्यभरातून टेलर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपस्थितीने टेलर्स समाजाची एकता, क्षमता आणि संघटन शक्ती याचे दर्शन घडवले। कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फॅशन उद्योगातील संधी, शासनाच्या योजना आणि व्यवसाय वृद्धीच्या मार्गदर्शनासह विविध विषयावर माहिती देण्यात आली। स्नेह मेळाव्याचा समारोप उत्साहपूर्ण आणि एकतेच्या वातावरणात झाला। न्यूज चॅनल नेटवर्क सह टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मी अध्यक्ष बसवराज पाटील। दिवाळीच्या कामातून थोडीशी लोकांना विश्रांती असल्या कारणाने सर्व माझे टेलर्स बंधू भगिनी गेली सातत्यानं टेलर्स आमच्या असोसिएशनचं आम्ही काम करत आहोत। हे कार्यक्रम करत असताना राधानगरी बुद्रुक आजरा तालुक्याचे आमचे सन्माननीय लोकप्रिय आमदार तथा आता ते पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री श्री आंबेडकर साहेब यांच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही ह्या भागामध्ये ज्या आम्ही 20-25 गावं फिरलो। साहेबांसाठी गेली 15-20 दिवस या इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही होतो, पण एक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्या कारणाने त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कामातून वेळ मिळत नव्हता। पण त्यांचे टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याशी एक नात्याचं संबंध, म्हणजे इतके जवळचे संबंध जुळले की त्यांनी टेलर्स वेलफेअर असोसिएशन एक तले माऊली या मंदिरामध्ये एक स्नेह मेळावा टेलर लोकांसाठी ठेवला। त्या स्नेह मेळावा ठेवण्याचे एकच कारण की बाबा हे लोकप्रिय आमदार माझ्या एवढेच टेलर लोकांनी माझ्यासाठी इतकं त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी मी एक थोडा वेळ देणार आहोत आणि त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी मला भविष्यात काय करता येईल या पद्धतीनं या तळेमाऊलीच्या कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व मंचर असू दे, गारगोटी, बुद्रुक, आजरा, तसेच गडिंग्लज, आजरा, लिप्पाणी या गावातून प्रत्येक माझे टेलर्स बंधू आलेले आहेत व महिला भगिनींची असंख्य संख्येने उपस्थिती आहे। फक्त आंबेडकर साहेबांना स्नेह मेळावा भेटण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत, एवढंच सांगतो मी थांबतो। हा माणूस दुसऱ्या टेलरकडे कपडे शिवाय गेला तर बी नाराज व्हायचा। इथे टेक्सास टेलर आहेत, अर्जुन टेलर आहेत, सुपर टेलर आहेत, सगळे एकापेक्षा एक, बॉम्बे टेलर आहेत, एकापेक्षा एक सगळे मोठे मोठे आमच्या गावातले सगळे, आम्ही लहान असल्यापासूनचे सगळे टेलर आहेत। त्याच टेलरांच्या पासून ते आता नवीन पिढीतल्या टेलरांच्या पर्यंत आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी सुद्धा आहेत। पहिल्यांदाच असं घडलं की महाराष्ट्राच्या टेलर असोसिएशनच्या निमित्ताने ही सगळेजण भैया एकत्रित आले आणि ते इतके एकत्रित आले, एकजीव झाले की आमचे अर्जुन टेलर पलीकडे हात मारला नाही, पण ही तर रोज मुंबईला सुद्धा यायला तयार।
तिकडे आता दाजीपूरचे आमचे राधानगरीचे आमचे मित्र पहिल्यांदा गावात व्यवसाय सोडून पलीकडे बघत होते, पण संघटना म्हणून एवढे जोरात आले. आता हा राजू कांबळे पलीकडे आमच्या उलट्या पार्टीत एवढ्या जोरात असायच्या. मला दोघं चौघं म्हटल्यावर त्याला घेऊन कसे फिरताय तुम्ही? परंतु ही संघटनेतनं एकत्रित आली माणसं, ती एवढी एकत्र आली की त्यांचं कौतुक करावं पडत. आणि आपल्या सगळ्यांची मागणी एकच आहे की टेलर व्यवसायाला ऊर्जितावस्था यावी. आम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रगतीचे क्षण यावेत आणि त्या सगळ्यासाठी संघटना म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र जावं. मला असं वाटतं की ते तुम्ही जे काही काम करताय ते सगळं काम याच्याही पुढे अजूनही चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय. मी राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील असतील, आमचे कापशे साहेब असतील, कोपाटेकरचे असतील, आमचे दर्जी टेलर असतील, अर्जुन टेलर, सगळेच म्हणजे नावं कोणाची राखी घ्यायची मला कळत नाही, अशी सगळी माणसं आहेत. विशेषतः पुण्याचे मंचरचे सगळेच मंडळीचे आहेत. त्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की एका बाजूला पहिल्या टप्प्यात आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता या महामंडळाचं काम अजून वाढलं पाहिजे. त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीची प्रगतीचे दिवस आले पाहिजेत अशा पद्धतीची त्यांची सगळ्यांची भावना आहे. आणि त्यासाठी सातत्याने यापूर्वी सुद्धा पाठलाग केला, आता सुद्धा त्या पाठलागाचा पुढचा टप्पा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना जे यश मिळायला पाहिजे त्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परवा सुद्धा एक बैठक आशिष जयस्वाल साहेबांबरोबर झाली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य टेलर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जे काही महामंडळाचं काम आपल्याला करायचं आहे त्या कामामधला अंतिम मसुदा तयार करून तो कॅबिनेट समोर सादर करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रस्तावित केलेला आहे. पुढच्या टप्प्यामध्ये याचा पाठलाग करणं आणि पाठलाग करून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारे या टेलर आपल्या महामंडळासाठी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता करणं आणि आपल्या सगळ्यांना व्यवसायाकडे अधिक चांगल्या पद्धतीचं प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी जे जे काही शासनाचं मदत पाहिजे ते सगळ्या करण्यासाठी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करतोय. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897.